ओम सत नमो जारेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरखनाथ बाबा को आदेश अलख निरंजन आदेश। थंबनेल पाहिल्यानंतर आपण सर्वांना कळालेलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे याचा टॉपिक नक्की काय आहे। तुम्ही सर्वजण हे जाणून आहात की यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ध्यानधारणा किंवा ज्याला आपण उपासना शिबिर म्हणूया हे आम्ही घेतलेले आहेत। ज्या अनुषंगाने उपासना शिबिरामध्ये अनेक व्यक्तिरेखांची गाठीभेटी झाल्या किंवा अनेक नवीन व्यक्तिरेखा आमच्याशी जोडल्या गेल्या। चांगले साधक किंवा उत्तम साधक आपण ज्यांना म्हणूया असे व्यक्तिरेखा सुद्धा आमच्याकडे जोडल्या गेले। उपासना शिबिराच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखांना लाभ सुद्धा झालेले आहेत। आता जे व्यक्तिरेखा नवीन किंवा चॅनलच्या माध्यमातून नवीन जोडल्या गेलेले आहेत, तर उपासना शिबिर नक्की काय आहे हे त्यांच्या माहितीसाठी मी थोडक्यामध्ये याची रूपरेखा तुम्हाला सांगत आहे। थोडक्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण जगत असलेल्या ज्या लाईफस्टाईल आहे याच्यातनं आपल्याला आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी कशा रीतीने किंवा कशा अनुषंगाने तुम्हाला फायदा होईल हे समजून सांगण्याचं जे प्रमाण आहे त्याला आम्ही उपासना शिबिर या नावाने संबोधतो। बरं, याच्यातनं फायदा काय होतो पहा। पैसा कमवणे किंवा दगदग करणे किंवा काम करत राहणे, व्यवसाय करत राहणे, कौटुंबिक जबाबदारी हे संपूर्णपणे पेलवणे ह्या सर्व गोष्टी आपण करत आहोतच, परंतु हे सर्व करत असताना प्रत्येक मनुष्य स्वतःसाठी वेळ हा कितपत देत आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रत्येक व्यक्तिरेखा कुटुंबाची जबाबदारी पार पडत असताना किंवा आपल्या फॅमिलीच्या रिगार्डिंग असेल, वैयक्तिक लाईफ असेल किंवा ज्याला आपण म्हणू की सामाजिक लाईफ असेल, लव्ह लाईफ असेल, अरेंज लाईफ असेल, ह्या सर्व जबाबदारी पेलवत असताना सर्वप्रथम दुर्लक्ष कुठे होत असते तर ते स्वतःकडे होत असते। म्हणजे स्वतःकडेच वेळ ज्याला आपण म्हणूया की वेळ नाही देण्यासाठी ही वर्तमान स्थितीतल्या व्यक्तिरेखेची खऱ्या अर्थी ही रूपरेखा आहे। मग याच्यातनं होत काय आहे? सततचं चिडचिडपणा किंवा ज्याला म्हणू डिप्रेशन म्हणा किंवा ताणतणाव म्हणा, ह्या सर्व गोष्टींमुळे व्यक्तिरेखेची मानसिकता ही बिघडत चाललेली आहे। योग्य रीतीने पुढे जाण्याचं प्रमाण आपल्या व्यक्तिरेखेमध्ये खऱ्या अर्थी घटत आहे। मार्ग काय आहे, जीवनाचं तथ्य काय आहे, जीवन जगण्याचं ध्येय काय आहे, ह्या सर्व गोष्टीकडे खऱ्या अर्थी दुर्लक्ष होत आहे। मग परमेश्वराची प्राप्ती होणार तरी कशी? मग ही परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी स्वतः कोण आहोत हे ओळखण्यासाठी कुठे ना कुठे तुम्हाला एका चांगल्या साधकांची, एका उत्तम गुरूंची सुद्धा ही आवश्यकता निश्चितपणे असते। उत्तम गुरूंची आवश्यकता याच्याही पुढे जाऊन म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की कुठेतरी एखादा चांगला मार्ग दाखवणारा, आणि हा मार्ग कोणता असतो तर हा अध्यात्माच्याच वाटेवरनं जाणारा मार्ग असतो, जिथे कुठे ना कुठे तुम्ही स्वतःला ओळखता, स्वतःमध्ये शांती किंवा स्वतःमध्ये कुठे ना कुठे एक बदलाव यायला सुरुवात ही या उपासना माध्यमातून किंवा उपासना शिबिराच्या माध्यमातून यायला सुरुवात होते। हे जीवन जगत असताना आपल्याला करायचं काय आहे, परमार्थ साध्य कसा केला पाहिजे किंवा कशा अर्थी कशा दृष्टीने आपण एका शांततामय किंवा ज्याला आपण म्हणू समाधानकारकरित्या जीवन कसं जगू शकेल हे शिकवण्याचा प्रयत्न मी अध्यात्माच्या जगताशी तुम्हाला स्वतःला जोडून देण्याचा प्रयत्न या उपासना शिबिरामध्ये आम्ही करत असतो। बरं, तर या उपासना शिबिरामध्ये किंवा यापूर्वी झालेल्या उपासना शिबिरांमध्ये जी येणाऱ्या व्यक्तिरेखांची संख्या होती ते कुठे 40-50 या अनुषंगाने ते आम्हाला ठेवावं लागत असायची। त्याला रिझनसुद्धा तेवढीच खरी होती की कारण ज्या अनुषंगाने ज्या उपासना शिबिर हे ज्या हॉलमध्ये किंवा ज्याला आपण ज्या 5 स्टार असेल, 3 स्टार असेल, 4 स्टार असेल या लॉजमध्ये आपण घेत आलेलो आहोत, तिथली जी व्यवस्था आहे किंवा तिथे जे दिला जाणारा रेंट आहे त्या अनुषंगाने ते चार्ज तर तिथे करणारच आहेत। बरं, आता ह्या सर्व गोष्टी जर एकाच साईडला पाहिल्या तर सेकंड वे ह्याच्यातून असं सुद्धा आम्ही आमच्या निदर्शनात आलेलं आहे की 30, 40, 50 लोक एका वेळी उपासना शिबिरामध्ये बोलवल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तिरेखेला वेळ देण्यासाठी मुळामध्ये आपल्याकडे वेळच राहत नाही आहे। कारण एक टेंटेटिव्हली कॅल्क्युलेशन जरी आपण केलं तर उपासना शिबिरामध्ये जे काही गोष्टी अध्यात्माच्या जगताशी जोडलेल्या तुम्हाला शिकवल्या जातात, ज्यामध्ये काही मार्गदर्शन आम्ही स्वतः करत असतो, मार्गदर्शन प्रश्न उत्तरे हे तुमच्याकडनं आम्ही स्वतः घेत असतो किंवा तुम्हाला सुद्धा देत असतो। तर ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस एखादा व्यक्तिरेखा आमच्या समोर बसतो, त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याचे जे काही समस्या आहेत त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, तो मार्ग काढण्यासाठी ज्यावेळेस हा वेळ किंवा ज्यावेळेस हे समोर बसणं डिस्कशन होतं त्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखेला 20 मिनटं 15 मिनटं वेळ आम्हाला स्वतः द्यावा लागतो। मग जर 40-50 व्यक्तिरेखा जर उपासना शिबिरामध्ये येत असेल तर अगदी 11 ते 5 या वेळेमध्ये आम्ही काय काय करणार, याच्यामध्ये हा सुद्धा प्रश्न हा महत्त्वाचा आहे। या 11 ते 5 या वेळेदरम्यान जेवणाची वेळ वेगळी जाते, चहा पाण्याची वेळ वेगळी जाते, जे ध्यानधारणा केली जाते, काही एनर्जी तुमच्यामध्ये ट्रान्सफर केली जाते याच्यासाठी वेळ वेगळा जातो, मार्गदर्शन केलं जातं याच्यासाठी सुद्धा वेळ वेगळा जातो, आणि देन आफ्टर जो राहिलेला वेळ असतो तो अगदी खूप कमी आहे। शेवटी कुठे ना कुठे वेळेला आम्ही सुद्धा बांधलेला असतो, कारण ती प्रॉपर्टी ज्या ठिकाणी ती उपासना शिबिर चालत असतात ती सुद्धा दुसऱ्यांची असते। त्यामुळे 6 वाजता आम्हाला हॉल म्हणा किंवा उपासना शिबिर असलेली जागा ही मोकळी करावं लागत असते। त्यामुळे अगदी छोट्याशा किंवा कमी राहिलेल्या वेळेमध्ये सर्वच्या सर्व लोकांना वेळ आम्हाला सुद्धा वैयक्तिकरित्या देता येत नाही, असा पर्सनली आमचं स्वतःचं ओपिनियन आहे। आणि आम्ही सुद्धा उपासकांना यापूर्वी ज्या उपासकांनी जे उपासना शिबिर जॉईन केले त्यांना सुद्धा विचारलेलं आहे की त्यांची सुद्धा अपेक्षा हेच आहे की कुठे ना कुठे आम्ही सागरनाथजींना भेटायला येत आहे तर आम्हाला वैयक्तिक त्यांचा वेळ एक 20 मिनिटं का असणार पण आम्हाला मिळाला पाहिजे, असं त्यांचं वैयक्तिकरित्या मत म्हणा
हे असणारच आहे आणि ते योग्यसुद्धा आहे. त्यामुळे जे येणार आता उपासना शिबिर आहे, आम्ही असा निर्णय घेत आहोत की या उपासना शिबिरामध्ये अगदी 10 लोक आम्ही या उपासना शिबिरामध्ये जॉईन करणार आहोत. आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की उपासना शिबिरामध्ये येणार व्यतिरेक आहे उपासना शिकण्यासाठी कमी, परंतु आम्हाला भेटण्यासाठी जास्त किंवा आमचा वेळ घेण्यासाठीही येणार आहे, आम्ही जाणून आहोत. त्यामुळे जे 10 लोक आम्ही बोलवत आहोत त्याच्यामागे जे आमचं मेन प्रोस्पेक्ट आहे ते हेच असणार आहे की व्यतिरेकांना आम्हाला पर्सनली वेळ हा व्यवस्थितरित्या देता यावा. त्यामुळे ध्यानधारणा आणि उपासना आणि एनर्जी ट्रान्सफर ह्या सर्व गोष्टी करत असताना प्रत्येक व्यतिरेकाला जे 10 व्यतिरेक येतील यांना कुठे ना कुठे एक अर्धा तास किंवा पाऊण तास वेळ आम्ही स्वतः वैयक्तिक आमचा देणार आहोत. याच वैयक्तिक वेळेमध्ये तुमच्यापाशी असलेल्या तुमच्या घरातील पत्रिका, मॅक्झिमम 2 पत्रिका याच्यामध्ये आम्ही स्वतः याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे जे नियम आहेत ते व्यवस्थितरित्या आधी समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही उपासना शिबिराला येता, उपासना शिबिर हे 11 ते 5 याच वेळेदरम्यान होणार आहे. परफेक्ट 11 या टायमिंगमध्ये उपासना शिबिर चालू होईल. पहिले 1-2 तास जे काय आहे ते उपासना शिबिरामध्ये तुम्हाला मार्गदर्शन आणि एनर्जी या सर्व गोष्टी दिल्या जातील. तुमचे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आमच्यामार्फत दिले जातील. त्याच्यानंतर तुमचं जेवण याच्यामध्ये असणार आहे. जेवण झाल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तिरेखेला एक 20 ते 25 मिनिटाचा वैयक्तिक वेळ हा मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही समक्षपणे माझ्यासमोर बसून तुमचे जे काही प्रश्न आहेत किंवा जे तुमच्या समस्या आहेत त्याचं निराकरण करू शकता. हे करत असताना तुमच्याबरोबर पत्रिका असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक व्यक्तिरेखा एक पत्रिका या अनुषंगाने उपासना शिबिर चालणार आहे. त्यामुळे जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल किंवा जे काही तुमच्या गोष्टी तुम्हाला माझ्याशी डिस्कस किंवा शेअर करायचे असेल, त्याच्यावरती तुम्हाला काही उपाय हवे असतील किंवा गायडन्स हवा असेल ते निश्चितपणे आम्ही देण्याचा प्रयत्न या उपासना शिबिरामध्ये करणार आहोत. हे उपासना शिबिर फक्त 10 लोकांचं असणार आहे आणि 10 लोकांनंतर उपासना शिबिरची डेट हे त्यानंतर नसणार आहे किंवा ती चेंज होणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचं जर नाव तुम्हाला नोंदवायचं असेल तर याचे दक्षिणा म्हणा, याचं शुल्क म्हणा, ह्या सर्व गोष्टी पेड केल्याच्या नंतर तुम्हाला एक ठराविक वेळ आणि दिवस हा सांगितला जाणार आहे. त्या दिवशी त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जे ठिकाण तुम्हाला सूचित केलं जाणार आहे तिथे तुम्हाला यायचं आहे आणि उपासना शिबिर हे जॉईन करायचं आहे. येताना तुमचं आधार कार्ड हे तुमच्याजवळ तुम्हाला ठेवावं लागणार आहे. कारण समजून घ्या, ज्या ठिकाणी उपासना शिबिर होतात यापूर्वीही झाले, हे येणारसुद्धा उपासना शिबिर असेल. ज्या ठिकाणी उपासना शिबिर होत असतात त्या ठिकाणी तुमचं ओळख, तुमचं आधार कार्ड हे असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जे व्यक्तिरेखा उपासना शिबिराला येतात किंवा जो मॉब एकत्रपणे येत असतो हा जवळच्या पोलीस स्टेशनला आम्हाला कळवावं लागत असतो. त्यामुळे हे तुमच्या सिक्युरिटीसाठी किंवा तुमच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही तुमच्याकडनं आधार कार्डची झेरॉक्स हे घेणार आहोत. हे तुमचं आधार कार्ड हे तुमच्याजवळ आणि त्याची झेरॉक्स हे जवळ ठेवायची आहे. आणि जी उपासना तारखेची, ज्याला आपण म्हणजे उपासना शिबिराची जी तारीख आहे ती तारीख आहे दिनांक 11 तारीख, म्हणजेच येणाऱ्या शनिवारी 11 जानेवारी 2025 आणि 12 जानेवारी 2025 म्हणजे शनिवार आणि रविवार या 2 दिवशी उपासना शिबिर हे ठेवण्यात आलेलं आहे. या 2 दिवसामध्ये जे स्लॉट अवेलेबल होतील त्या अनुषंगाने देणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस कदाचित हे बुकिंग हे सुद्धा फुल झालेलं असू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे तुम्ही त्याच्यावरती कॉल करून तुमचा शनिवार किंवा रविवार यातला जो योग्य वेळ तुम्हाला वाटत असेल, ज्या टायमिंगला तुम्ही फ्री असाल, टायमिंग सेन्स ज्या दिवशी तुम्ही फ्री असाल, तुम्हाला यायला सोयीस्कर पडेल त्या दिवशीचा किंवा तो स्लॉट तुम्ही बुक करू शकता. म्हणजे येणार जे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आहे, हे 2 दिवस उपासना शिबिर चालणार आहे. येताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे जवळ ठेवायचं आहे. 11 ते 5 या वेळेमध्ये उपासना शिबिर हे स्टार्ट असणार आहे आणि 5 वाजता ते संपणार सुद्धा आहे. आणि प्रत्येक व्यक्तिरेखेकडे फक्त एका व्यक्तीबरोबर एक पत्रिका या अनुषंगाने उपासना शिबिराची रूपरेखाही असणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा या उपासना शिबिरामध्ये जॉईन होण्याचा आणि समक्षपणे जे काही तुमचे प्रश्न असेल किंवा ज्या काही गोष्टीवरती तुम्हाला मार्गदर्शन माझ्याकडनं हवं असेल ते मिळवण्याचा. भेटूया अशा नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सर्व महाराज गुरुजी आदेश, निरंजन आदेश.